शांत राहा. जाहीर केल्याप्रमाणे सादर करता होते खर्चिकल वगनाट्य. एक नार चार बेजा, एक नार चार बेजा. या वगनाट्याला प्रथम सिरापासून सुरुवात होईल. शांतता राखा. सुख दुःखाच्या सुंदर मिलनी उगम पावते जीवन गाथा. अरे सुख दुःखाच्या सुंदर मिलनी उगम पावते जीवन गाथा. सुखासाठी हात पुढे मग दुःखाचे कतमक पुढे. ज्यावेळेस कोणताही माणूस सुखात होतो त्यावेळेस त्या माणसाला दुःखाची आठवण होत नाही. परंतु ज्यावेळेस दुःख हे डोळ्यासमोर राहतं त्यावेळेस मरणापेक्षा किती दुःख भयान असतं याची जाणीव त्याच वेळी त्या माणसाला होते. ती अवस्था आमच्या मनाची झाली. आणि या गावचं दौलतराव पाटील 7 पिढ्याची पाटील की बाप दाद्यानं भरपूर इस्टेट कमवून ठेवली. आम्ही फक्त आईच्या पिठावर रेगुट्या मारीत आलो. एवढा मोठा व्यवहार पाहायचा म्हणल्यानंतर माझ्याकडे एक दिवाणजी होता. पण भेट्यानं काही पैशाचा भ्रष्टाचार केला म्हणून तर आम्ही कामावून कमी केला. त्यात त्याचा काय दोष. अरे देशामध्ये भ्रष्टाचारानं फार कळस केला. आता एवढा मोठा व्यवहार पाहायचा म्हणलं तर दिवाळी पाहिजे. सारे माझे 2 नोकर संडार आणि बंड माझ्या आधी इथं हजर असतात. पण बेचारा का उशीर झाला तेच काही कळत नाही. राम राम मंडळ. अरे का उशीर झाला तुम्हाला माहित नाही का? रोज कोणी ते मला सांगा आधी. रोज तुम्ही येता. आज कोण आलोय? आम्ही आलो. का आले? अरे तुला येण्यासाठी उशीर का झाला हे विचारलंय. मला सांगा रोज कोण येते आधी? तुम्ही येता. आज कोण आले? आम्ही आलो. का आलो? काय मला प्रश्न विचारतो. तू आला. बर. जोडीदार कुठे आहे? इथे कसं आहे माहिती का? कामाला मागे मागे हा. पगारीला मात्र पुढे पुढे असतो तू. पगाराच्या टायमाला साऱ्याच्या आधी हजर असतो तो. आलं बघा, आलं. काय कसं काय बडे काय म्हणता? का रे खंडन बोला. येण्यासाठी उशीर का झाला? उशीर हा? कारण काय कारण? महाकारण, महाकारण म्हणजे? विनाकारण, विनाकारण म्हणजे? निष्कारण. निष्कारण. अहो त्याचं काय झालं तुम्हाला माहिती का? मी इकडे निघालो पण माझी बायको ना गाव बनी. अरे गुरुधर्म. आणि करू तरी तिला काय चिंचा गावते चिंचा. हा अरे तिला डोळे लागले असतील. नाही का लिंबाच्या झाडाला येतात. लिंबाच्या झाडात चिंचा येतात. कशाच झाडं येतात ना चिंचाला येतात. आपल्या वावरात किती मोठी झाड येतात. अरे मोठी मोठी झाड आहेत. मग पिशवी घेतली गेलो मग वावरात. बर. वावरात गेलो सरता झाडावर चढलो. मस्त तोडल्या चिंचा खाल्ल्या पण पिशवी भरून घेतली पण भाडीवर झालं. काय सर येंगलो झाडावर चिंचा खाल्ल्या. खाली कुठे उतरतो येते. अरे बापरे म्हणजे काय केलं तो? तुम्हाला माहिती मी डोक्याने हुशार आहे. हा हुशार माणूस आहे. पटकन घरी गेलो शिडी आणली झाडाला लावली खाली उतरवून इकडे आलो. इकडे आलो मला सांगायला लागला ते. अहो, काय झालं उशीर झाला काहीतरी वाटलं पाहिजे नाही तुम्हाला. ठीक आहे. आणि आम्ही किती मस्करी केली काय जरी झालं. ए तुम्ही कधी काय बोलता का? अरे तुला सांगायचं विसरलो. लहानपणापासून आम्हाला हो कोण तू लहान होता त्यावेळी तुझी आई माझ्याकडे सारखीच यायची. तुझा बाप वारलेला आणि माझ्याकडे यायची आणि मला मारायची. पाटील काही करा पण तुम्ही मला ठेवा. बघितलं का? कशाला ठेवा? अरे वाड्यात घर कामाला. कामाला येण्यासाठी तेव्हा हा. आमचा कपडा जाता तुम्ही बघता का नाही? हो. लहानपासून आमचा सांभाळ केला गेला. अरे आम्ही मग तुम्हाला वाटत नाही का आम्ही तुमच्या बापासारखं? हो, नाही, तुम्ही आमच्या बापासारखं. तुम्ही आमच्या बापासारखं. बरोबर आहे. तो काही चुकलेला नाही. त्याचं काय? लहानपणी आमचे वडील आम्हाला सोडून देवाघरी गेले. तेव्हापासून बापाची माया बापाचं प्रेम आम्हाला आजपर्यंत मिळालंच नाही. आणि अशा उतरत्या वयामध्ये तुझ्यासारखा जर बाप मला मिळाला
तर मी असं समजेल की माझ्या जन्माचं सार्थक झालं. तू एक काम कर, तू माझा बाप हो. नको नको, लोक नाव ठेवतील मला हे. अरे या लोकांनी तुला नाव ठेवू दे ना तर थोड्यानं मारू दे. नको, मला टाइम नाही आता. तू माझा बाप हो. माझ्याकडे वेळ नाही, वेळ नसते. वेळ कार पण हो. या तुमच्या आईचा विचार. माझ्या आईचा विचार घ्या. कशासाठी बोलवले आम्हाला? तुम्हाला माहित आहे काय? आपल्या दिवाणजी पहिला होता, होता होता होता. त्याने काही पक्षाचा भ्रष्टाचार केला म्हणून त्याला मग कामावून कमी केला. नालायक आहे. कोण? हो, दिवाणजी. माझ्याकडे बोट पुढं करतो तो तो नालायक आहे. नालायक आहे. म्हणून त्याला मग कामावून कमी केला. केला का? तुम्ही काय करायचं, इकडे पोलीस पर्यंत जा, जातो जातो जातो. कडेगाव पर्यंत जा, तासगाव पर्यंत जा, पण एक चांगला दिवाणजी शोधून आणा. मला तर जमणारच नाही. का? पगारवाढी ना आमचा काय त्याच्या पगार? तुला किती पगार रे? 50 रुपये. 50 रुपये. जा. 4 रुपये वाढवले. बघा. बंगला बघ, गाडी घे. अरे काय मजा करायची ती कर. 4 रुपये ना? 4 रुपये. बंगला घेतो, गाडी घेतो, मोटरसायकल घेतो, पोर कॉलेजला टाकतो हा. आणि उरलेले पैसे तुमच्या आईच्या बँकेत घालतो. 4 रुपयात काय येते? तुला किती पगार होत रे? 50 रुपये. 50. तुलाही 4 रुपये वाढवले. कोणाला डॉक्टर बनव, वकील बनव, काय बनवायचं ते बनव आम्ही आहोत. ये आता 4 रुपये पगार वाढ. 4 रुपये वाढवून हा. माझ्या पोरा डॉक्टर करतो, तुम्हाला इंजेक्शन मारायला लावतो. ठीक आहे तसं कर. तुला किती आला? 54 रुपये. तुला किती आला? 50 रुपये झाले. तुमच्या दोघांचं म्हणून एक साथ झाली का नाही? हा, झालीत ना. तुम्ही असं करा, वाटावर या आणि तुमच्या हातानच काढून घेऊन जातील काय? कपाटातलं पैसे. नाही, ते राहू दे तुम्हाला. आम्हाला 50च बरे, 50. बस का? तुम्ही जाऊ जाऊ जाऊ. काम लवकर झालं पाहिजे. आम्ही बत्ती करतो, तुम्ही जावा 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 जावा. चहायला पैसे वाढत नाही, काहीच नाही. पण जाऊ दे. लहानपणापासून आपलं तुम्ही सांभाळायला घरदार सगळं खर्च पाणी ते बघतोय. तुला काय माहिती का? काय? गावात तमाशा आला, तमाशा असलं पाटलाला पडलं, पाटला तमाशा म्हणलं की नुसतं लाल गाळतोय ते. आपल्याला पैसे देत नाही ना, जाऊ दे त्या बायांवर उडू दे ना, काय करायचं आपल्याला? आपण काय करू? बायाला पैसे वाढून द्या. पाटील, इकडे 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 इकडे. तुम्हाला काय माहिती का? काय? गावात तमाशा आलाय. काय? तमाशा. तमाशाला? हा. ए, तमाशा कोणाचा आहे? सुंदराबाई. शेवंताबाई सातारकरी. तुमचा जुना आयटम. सुंदराबाईची पोर आता. पहिले लय जात होते. अरे सारखं जायचो. आता जात नाही, आता नाही जात. का बरं? आता उठत हा, नाही. काय म्हणत नाही? बस ते जागा उठत हा, नाही. वया मला आता बसले जागा उठली गेला जायचं, यायचं जमत नाही. नाही जमत. जमत नाही. बोलू का त्याच्यामध्ये? हा बोलो. बोलू का? हे आवाज येतोय का? आवाज येतोय? ओ शेवंतबाई सादर करीन. ओ शेवंतबाई. पाखराला एक जगात जायची बरं का? हो, पाखरं दाबून आली. नमस्कार नमस्कार. नमस्कार. हे पाटलाचं हे करायचं मनोरंजन. मनोरंजन. कशाचं? वा, आहे का नाही? हे नमस्कार सगळे पाटील. नमस्कार. सगळे पोरी तुमच्याच का? हा. लय आशक्त दिसतात मला. हा? चांगलं चांगलं पुरी चांगली असं बोला ना. आहे का नाही? बोला. वा, सुंदराबाईची पोर नाही का तो? हा. या इला तमाशा फोन चांगला जमवलंच की. तुमच्या जीवासाठी. बापरे मी चांगली गोळा केलीत. असं करा, बऱ्याच दिवसानं आमच्या वाड्यावर तुम्हाला बोलवलंय. हा? आमची मन करमणूक करण्यासाठी. ए होऊन जाऊ झकाचं गाणं. मस्त ते ठेवून ये.
लय मी तर वाटलं तुमचं. एक नंबर मनोरंजन झालं. इंद्राबाई बोला पाटील. कार्यक्रम आवडला बर का हा का? पण एक पाखरू मला नाही आवडलं बघा. एक पाठीमागं उभा आहे हा याला आमच्या वाड्यावर आमच्या करुणीची पाठवून देता. अगं लागा जेवढा पैसा देऊ का आम्ही. चालू करा तुमच्या जीवासाठी. हा पैसे किती झालं बोला. 2 लाख. अगं परमेश्वरानं मला काही कमी केले. अरे वाड्यावर या आणि तुमच्या हातानं काढून घेऊन जाते. गच करून झाले गच करून. कपाटातलं पैसे इथं काय कमी बा. तुम्ही जा मोकळ करून बसा मी त्यांना आत पाठवतो एकेकांना. ए गुरुदार यांना काय असेल ते पैसे देऊन टाक. चल बोल घ्यायचे. हा. तुम्ही- हे बाय हे बघा मी चडी नाही घातली. मी तुम्हाला दिले असते पैसे पण माझी चडी नाही घातली. मी चडी घालून आलो. बघित आहे म्हणजे तुमचे पैसे 2 लाख रुपये. 2 लाख रुपये. तुम्हाला पैसे काय करायचे परतून काय कर. पैसा कोणाला टिकतोय का. तुम्हाला सोनं देऊ करू सोनं. सोनं नको सोनं नको काय मोडून खाते चोर बिर सुटले त्यांच्याकडे एवढं असते. चाकू आपण घालते ओटा लुटमार होती. सोनं नको. त्यांना काय जवळ 1 डझन केळं देऊ का. काय हलकट येत रे पुढे कशालाच नाही म्हणत. तुम्हाला एक अशी वस्तू देतो आयुष्यभर तुमच्या आठवणीत राहिली पाहिजे. ठीक आहे ना तुम्ही. तुला करायचंय किती जणी तुम्ही 10 जणीत ना. एक काम करा तुम्हाला आयुष्यभर याद राहील अशी एक वस्तू देतो बरं का. तुम्हाला 2 पोरं काढून देतो. काय नाही हाणं तुला नारा काय कळत नाही काय नाही. मी मला बी त्यांनी हाणलं पण मी वरडलो नाही नुसताच करलो. एक काम करू चला आपण दिवाळी बघायला जायचं. जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी म्हणा तू शोधून पाहिजे म्हणेप्रमाणे या जगात कोणी सुखी नाही. माणूस फक्त पैशाच्या मागे पळायला लागलाय. पैसा 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 श्रेष्ठ. पैसाच घडवितो पैसाच माणसाला पायाखाली घडवितो. पैशामुळं भावभावत राहिला नाही. प्रपंच राहिले नाही. त्याकरता मी एक निर्णय घेतला हे गाव सोडायचं. त्याला कारण असं या गावात दुष्काळ पडला. माणसं उपाशी व्हायला लागली. जनावरांना चारा पाणी काही राहिलं नाही. या गावात काही कामधंदा राहिला नाही. या गावातले माणसं गाव सोडून दुसऱ्या गावात निघून गेले. त्याकरता मी बी निर्णय घेतलाय गाव सोडून दुसऱ्या गावात गेले पाहिजे. कारण पंचायत बंद पडली माझं काम संपलं. पण एकटे बोलून फायदा नाही. म्हणतात ना प्रपंचामध्ये दोन्ही सारखे असावे लागतात. नवरा आणि बायको ते नातं काही वेगळंच आहे. बायकोचा विचार घेतला पाहिजे. लक्ष्मी काय करतेस. ए लक्ष्मी लक्ष्मी गाडीच का पाहत चालली. जाऊ दे मुलांकडे लक्ष द्यायचं नसतं. इकडे नाही अजून घरात तसं काही घडलं नाही अजून. काय जसं जन्म औषध लावलं ना तसं घडलं नाही अजून काय. तू काय वाट बघतेस काय. मग तेच म्हणतो ना मी, चांगलं घर दाखवा द्या म्हणा अजून आम्ही. हे बघ हा, बोला. आता मी एक निर्णय घेतलाय. कसा निर्णय त्या घेतला? गावातलं माझं काम सुटलं. संपलं. ग्रामपंचायत बंद पडली. होय. सगळा हिशोब माझ्याकडे असायचा. होय, होय. सगळा पैशाचा व्यवहार माझ्याकडे असायचा. बर गावात माणसंच राहिले नाही. मग हे गाव सोडून दुसऱ्या गावात निघून जायचं आपण. कारवारी मला नाही वाटत की हे गाव सोडून तुम्ही याल म्हणून. नाही मी निर्णय घेतलाय. अजिबात तुमच्या छान जमायचं नाही. अगं मी निर्णय घेतला म्हणजे घेतला. घेतला ना? हो. मग कारवारी हा. इथंच थांबा. मी 80 केलं 80 काय म्हणते. अहो तुम्ही सांगायच्या आधीच मी तयारी केली होती. काय? 8 दिवसाचे कपडे घातले होते. आल्या लक्षात 4 भाकरी पदरात बांधल्या होत्या. आणि महत्वाचं म्हणजे तुमचा हदीस सुद्धा घेतलं होतं. काय म्हणतेस. हदीस तुम्हाला लागतं नाही का दोन मधून. बरोबर तुला माहिती कधी मला धोत्रात तुला होतील भरोसा काय नाही. सांगता येणार नाही.
बरं आमचं नक्की आणते. लवकर ये. घेतलंस बस एवढं. कपडे घेतले सगळे घेतले. 2-2 ड्रेस होय होय. माझं हागीस येतं का हागीस घेतलं घेतलं चला. आता पायी प्रवास होय. तिकडे काय गाड्या गोड्या नाही अजिबातच नाही. निघायचं चालतच निघायचं. चल लक्ष्मी चालून चालून माझे पायले दुखायला लागले जरा तब्येत जरा नरम गरम वाटते मला अंगासं दुखायला लागले एक काम करू काय करूया? इथं पांडुरंगाचं मंदिर आहे होय. थोडी विश्रांती करू मग पुढचा मार्ग काढू असं म्हणता? हो. चला तर. चलो चलो खेच पडला पण मला एक काम करू आता मी जरा आराम करू थोडस मग जाऊन निघून हा? चल 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 काही नको जोडी जा ती बाई आणि तो बाबा दाबा दाबी करते ते डोकं दाबते डोकं पुढे जरा उडव काय दादागिरी करतो कुठलाय तू कुठले कस काय आमच्या गावात आला तू काय झालं काय तुला पत्ता कोणी दिला इथं कशा पाहिला मला बोल सांग तू नाही गडी माणसानं माणसाबरोबर बोललं पाहिजे काय तुझं काय म्हणणं आहे कुठलाय तू कस काय आमच्या गावात आला कसं काय आलं? आपल्या गावात कस काय आला? असं म्हणतो काय म्हणतो कस काय आला गावात? कंबर बुडून टाकील त्या काय माणसाला. झालं तुला चहा पोटी उगाडी बघतो टाकेल आमच्या गावाचं नाव माझा तरी करतो करे कुठून आला किती वेळ झालं इथं काय करत होता अरे बोल ना कुठं जाणार आहे बोल अरे बोल मला बोलतो श्री का नाही बोलला नाही का तू? विषय असा आहे काय आम्ही आहे नांदूर शंभूटाचे बर आमच्या गावात दुष्काळ पडला दुष्काळ. निघालो काहीतरी कामाधंदा शोधामध्ये बरं, मग? अजून काय काम भेटले नाही पायी पायी चढून थकलो हा तिथे मंदिरामध्ये मी आराम केला असं आहे का तुम्हाला काय अडचण आहे नाही अडचण नाही तू काय काम करत होता पहिलं? बाबा, काय काम करतो माझी काय काम करतो मी हा? दिवाणशी म्हणून जीवनजी हो मुलींची मुलांची काय हिशोब हो ते तुझं शिक्षण किती झालं माझं हा जुनी दावी तुझी दहावी हो तुला एक दोन येतं का खबर आहे ना? आणि मी तुला पाया पडतोय बाबा हे काय पाय पडतो हे देवासारखा भेटला तू काय म्हणता आणि मी देवांचीच बघायला चाललो होतो दिवाणची आम्ही वाढ आहे पाटलाचं वाढ आहे ना कामाला आम्हाला नोकर पाहिजे कामाला माणूस पाहिजे म्हणजे तुम्ही मला काम देणार पांडुरंगा कसा पावलास रे पावला बाबा कसे माझ्या मुलासारखे भेटले रे दादा आमच्या आईकडे बसलं नाही मुलं सारखे मग अरे आई तुला काम झालं मित्र झाले तुझे हा मित्र हा हे काम कर हा तू आमच्या समोर चल कामाला. काम देतो ते तुला बोलतो आयटम आयटम कसं आहे ती माझी मिसेस आहे तुला विषय काय? बरं, पगार किती केला तुला काय? जमलो का? हा. पगार किती द्यायचा? पगार नाही का तू? मला पगार पाहिजे 25,000 रुपये 25,000. ए, तुला 30,000 रुपये देऊन टाकली चल. पगार तुला 30. 5 वाढून हा. कसं करता एक काम करायचं पाटला पैसे गेलं का हा. पाटला पगार सांगायचा 30,000. तुला पगार 25च रे तुला 25च पगार हा तुझं 25 काढून द्यायचं वाच आमच्या हातात द्यायचं बरं का महिन्याच्या महिन्यात तुझा पगार झाला का तुझे 25 तू काढून घ्यायचे हा. आणि ते उरलेले 5 आवा दोघाला द्यायचे काय म्हणतो हा. म्हणजे 25 मी काढून घ्यायचे हा. 5 तुम्हाला दोघं द्यायचे तुला 2.5 याला 2.5 हा. तुम्ही दोघं भाडं खाऊ का? बरं, भाड करतो, भाड. हा, आणि पैसे ऐक, हे काम कर. हा. त्या तुझ्या आयटमला विचारून घे हं. येते म्हणा येते का अरे का मला येते काही विचार नको का लक्ष्मी
आनंदाची बातमी, आता आपलं काम भेटलं. कारभारी ऐका, तुमचं समज बोलणं मी ऐकले, पण हे दोघ जण आहेत ना मला जरा चॅप्टरच दिसतात. तेव्हा एक काम करा, चालू आहे आणि तुम्ही पगार पण त्यांना चांगलं सांगितलंय, बरोबर केलं. त्यांना म्हणा आम्ही येतो, चला म्हणा. झालं ना तुमचं बोलणं? असं नाही, आपण जमूले आता चालून चालू. होय, होय. त्यांना सांगते भेटून घ्या. तेच तर म्हणते ना मी, झालं ना बोलणं, तुम्ही व्हा करा. इकडे काय तुला या दोघांना बोलवलंय. ऐक, आम्ही आता तुमच्याकडे कामाला येणार, तेव्हा एक काम करा, ते जे आमचं गठुड आहे ना, गठुड तुम्ही दोघांनी उचलून घ्या. बाबाच नको रे. लय याला कळतं तुला काय? काय बोलायचं म्हणजे काय अजिबात नाही. हा बस, मी त्याला बोलतोय, त्याला चुकला असेल त्याचं. एक काम कर, गटुड घे. काय तू घे गटुड, घे पहिले. इथून सांगू मी भविष्यवाणी, माझ्याकडे काय पोपट आहे का जादू करायला? बसले भारी सुरेश. पुरणपोळी खाऊ नको, खाऊ नको. काय होते भूक लागली आम्हाला. अरे खाऊ नको. काय काय झालं? काय झालं माहिती का, चालून चालून आम्ही आजारी पडलो. मी जरा धोत्रामध्ये झुला, त्या गटुड्यामध्ये धोत्र बांधलेले इथे. त्याचा हात येणार आहे का लय पायी पायी चालून ते म्हणजे मी म्हातारा माणूस आहे, समजून घ्या. हा निघायचं लक्ष्मी डोळ्यावर आणलं लक्ष्मी, आशक्त पण आला लक्ष्मी. ऐका, माझ्या कारभाराला का नाही जुना रोग आहे. जरा चाललं म्हटलं की पायाच्या गुडघे कामात जातात. मग कसं होत असेल? तेव्हा एक काय नाही म्हणजे नंतर फिरणं चाललं कसं होतं? नाही, बाकीचं सगळं चांगलं होतं, पण फक्त चालताना त्रास होतो. तेव्हा काही काम करा, तुम्ही दोघांनी का नाही आमच्या त्यांना उचलून घ्या. आमच्या त्यांना उचलून घ्या. ते काय बारीक बबळे का उचलून घ्यायला? म्हणजे अयो कसा धडधडा दिसतो ना, हा उचलून घे ना. काय साथ कळे रे तू? हे बघा, तुम्हाला जर आम्हाला तिथपर्यंत न्यायचं असेल, आणि होता लागलं. हा, मग ते तुमचं हे बघ बाई, काय मी त्याला लिंबू सरबत पाजला असतो ना. लिंबू सरबत पाजून मीठ करतो ना. लिंबू सरबत नाही, त्यांच्याच्यान ते जमत नाही. कळलं तुला? माझा पिन का माझा? काय? माझा माझा पिन. त्यांना चालतच नाही म्हणून. कसं रे बाबा हे? उचलून घ्या म्हणजे बस. लयचा शब्द आहे रे तू. काय किती मिनिट गेली का ती? काय कर माहिती का, मला उचलून घे. अरे तू माझ्या लेकरासारखा आहे बा. तिला झाला माझ्या ऐकडे काय लेकरा म्हणून उचल मी लेख तुला. तू गटुडे घे, तुम्हाला पाठपुडे घे. हा आठवडी बसणार एक जण ठेव. रस्ता एक खराब होईल, ओला वापरलेला आहे, पाण्यातून जायचे बाय शटकर मीठ आपण खातात बरोबर का? म्हणजे काय असं लेखायचे काम नाही, चालू. मी शांत बसून नीट व्यवस्थित बसा. वाघ खायचं. आणि उडी मारून बसून जायचं ना. अरे हा पाठ एवढी मार मासा ठेव. काय देतो वाटला का चढू का? लिबार चढू चांगला नीट ठेवून काय चढू का काय चढू का काय बसू का पाठपुडी चढू का? हा पाठवून चढू का दोघं नाही जायचं खाली आपण. ये. तुला सोसल ना. तुझ्या जीवासाठी घेतो शोधून काय होती त्याला? नाही तर लोक आम्हाला कामाला नाही नाही. नाही 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 इथं करतो मी शोधून घेतो. वाटला का? हा बघ. हा बघ. हा काय मोसम मिळतो काय? अरे बस ना पटकन जायचंय. हा इकडे सर. हा ये सर. रस्ता का रस्ता खाट्यावर का चलू का? काय झालं काय
हा? काय झालं बोल विचारून सांगतो थांब हे नाही हे बसलो इथं रस्त्याने चाललो तुला म्हणाले एक खड्डा आहे त्याला म्हणलं ते खड्डा दिलाय सोडून माझ्या खड्ड्यात हे झटके मारला नीट बसलो तू एक नीट बसलो का नीट बसलो का नाही तुझ्या मनाने बस तुला बी देणार नाही मी तू घेतो एकदा घे ना बघ ना तुला कळलं काय नक्की करेल मात्र माणूस आहे सांभाळून घे. काय मत एवढं बेकार असतं का नीट बस ना तू नीट बस वापरा का हा चढू का निभा ते लावून देऊ का चढू का काय नाही बसू का बस का मग हा चल. का उडू झालं तुझा मूड तर उड मला कसं विचारतो शब्द शब्द मध्ये मराठी भाषा आहे काय नाही नीट बसायचं काम करतो बघ त्या जे बोखंडी बसतो हा बघ पाठीवर बस पाठीवर पटकडी बसतो हा बस मला शेपूट आहे माझं शेपूट वर करणार होता गोडी बेडी कधी करतो काय नेमका तू बस जा मी तुला सांगतो मी चालेल का काय झालं तुला गड्डा इकडे काय झालं तुला मुळ्यात तू काय कशामुळं कशामुळं म्हणजे आता तू बघ ना सारखं माझ्या उडायला लागला तू टॅबलेट गोळ्या न करणार आता बरोबर करतो मी थांब त्याला काय कर तू काय त्याला म्हणतात ना लकडीशिवाय मकडी वट मिळत नाही जरा साधा पाठी इथं बरा तू बस माझ्या माझ्या त्यांना एवढं सुद्धा सण होत नाही कळलं का तुला मला एवढं समज असं ना असं उचलून घे ना बायका बाळाला उचलतात असं वाटतं. तुम्ही मारी मी तू हिंडलो मी दिवाची घंटा तुला चालेल आहे आता हळूच करतो आपलं बसतो हळू बसतो हळू बसतो तू वर कर मी पॅन्ट काढतो ना तुला सोपं झालं आधी सर आता ये ना आता लवकर सर संडल आणि बंडल दिवाची शोधण्यासाठी गेले ज्या याला दारू पिऊन पडले का काय तिकडे ठेवी रामराव आणला का दिवाची आणला का नमस्कार काय म्हणता हा काय नाव आपलं चिंतपंत काका चिंतूबंत काका तू माझं सर कुठले आपण सर काय होतं सर तुला या शब्द होता म्हणजे तू हा शब्द नव्हता का पाठवा खाली बसून आला माझी बसत नव्हतो मग आज म्हटलं बोकंडी बस हा म्हणला इकडे तुला माणसं भोकवाडी घ्यायची सवय कधीपासून लागली जेव्हापासून तुम्ही सोडली तेव्हापासून मी बर कुठले आपण आम्ही नाशिक नाशिक हो इकडे कसे आले आलो कामासाठी कामासाठी पूर्वी आपण काय काम करत होते सगळी वसुली माझ्याकडे सगळा हिशोब पाणी माझ्याकडे असायचा अरे वा म्हणजे दिवाणजीचं काम करत होता दिवाणजी म्हणून आमच्याकडे राहणार कामाला दिवाणजी म्हणून कसं करता आलो ठीक आहे पगार काय घेणार बघा काय पगार गेली मी 25,000 रुपये 25,000 दिला
आपण एकटे दिसता नाही एकटं नाही मग माझी पत्नी आहे ना माझी बायको आहे काय तुमची पत्नी आहे बोलवा तिला बोलवा तुमच्या पत्नीला बोलवा लक्ष्मी हे लक्ष्मी अरे कंडल या बाईचं तोंड कुठे रे हा डोळ्यात काहीतरी गेलं गोळ्यात कुत्र्याचं गेलं काय आपण कुत्र नाही का धुतलं हा त्याचा केस गेला असेल अरे फार सुंदर वा अरे हिला म्या ठेवली हिला म्या ठेवली वाड्यात घर कामाला तुम्ही मनात काही आणू नका हा आता एक काम कर इकडे तू दिवाणजीला घेतो 10-15 गावात आपली वसुली आहे पैशाची तेवढी वसुली करून गोळा करून घेऊन यायची 8 दिवस लागो 10 दिवस लागो नाही तर 10 वर्ष लागो पूर्ण वसुली झाल्याशिवाय परत यायचं नाही समजलं अरे तुझ्याकडे एक काम तू वाड्यात थांबायचं या बाईला काही कपडता कामा नाही समजलं तुम्ही त्याची काळजीच करू नका हा. बायला कशाच कमी पडत नाही मी तू काही कोणी सामान काही लागत ते सामान द्यायला अरे मुळात तूच कमी पडला तर तू काय करणार पुढं हा, ही तर महत्वाचा मुद्दा आहे. हा, ठीक लागा कामाला चल तुझा त्या बाईचं सामान बघून घे गेल्याशिवाय कसं बघू त्या बाईचं सामान अरे तसं सामान काय काय लागतं लिस्ट की ना घरात आणि तिथं आवाज घराच्या बाहेर नाही आला पाहिजे हे बघ आता आपल्याला जायचं वसुलीला लांब जायचंय आपल्याला एक काम करा काय तुमचं शेवटचं बोलायचं असलं तर घ्या बोलू आपल्याला यायला लई टाइम लागेल ना का 8 दिवस लागू 8 10 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष 10 वर्ष नाही आलं तरी चालणार आता आई सांभाळायची आम्हाला काय गरज नाही कामात चाललं 10-15 दिवस लागते ना त्यामुळे बोलून घे. लक्ष्मी इकडे हे बघ या वाड्यातले लोक आहेत ना सगळं मोठं यांच्या नजरा जरा वाईट आहे बरं का. सांभाळून राहा कारभारी आधी मला सांगा तुमचा विश्वास आहे का माझ्यावरती आहे, आहे, आहे. आहे ना? आहे ना मग बाद झालं अहो अशी माकडं किती पण येऊ द्या ना कशी खेळवायची ना ते माझ्या हातात आहे कळलं बरं मागता निघतो मी निघा बिनधास्त जा तुम्ही हा? बिनधास्त जा बरं का ए निघायचं पिट्ट्या पिट्ट्या बंडाला देऊ. बंडल त्याचा आवाजच निघत ना बाहेर बाजारात करून द्या बा ऐका बघशील ना कळलं कारभारी काय बोलला जसं कळलं असे डोळे सकाळचे बरं का सकाळ जाईल लक्षात तुझ्या आहे ना नंतर सांगेल तुला हा लक्षात ठेव आणि लक्ष्मी तुला जाऊशी वाटत नाही ग अरे पण आता काम करण्यासाठी पोटा पाण्यासाठी जावं लागतं जावं लाग- सोडून राहिलोच नाही रे ते. तुला माहित नाही मला मी तुमचं बरोबर काय तुला खरं सांगतो आतापर्यंत तिला कधी एकटी सोडली नाही मी कधीच नाही रे. कधीच नाही विश्वास नाही का सकाळी उठलो का मला चहा देणार मला बिछाण टाकून देणार मला जेवायला देणार देणार. काय सांगू तुला आता सगळं तू करायचं करतो ना आपण. मी सकाळी उठलो मला चहा द्यायचा नाश्ता द्यायचा दुपारी जेवण 5 वाजता जेवण संध्याकाळी टाकायचा बिछाणा पण मला जर हिची आठवण झाली ओढून घेतो ओढून घेतो अरे, माझी कमी पासून द्यायची ना त्यांना. नाही, काय टेन्शन नाही. कारभारी. तुला मी कशाचीच कमी भाजून देणार नाही आणि हिला तो कशाची कमी भाजून देणार नाही उद्या सकाळची करू नको चला थोडे दमदार हा? चल. लक्ष्मी निघू का चल चल
एक काम करा, आम्ही दोघं बाहेर थांबतो, एक झटका होऊ द्या. अरे प्रपट नाही का काय कामाला जायचं म्हणलं तिथं शिवोली बिटू येतो. निघतो. लक्ष्मी निघालो. तुला पाटलाने काय सांगितलं की मला काही कमी पडू द्यायचं नाही म्हणून. आता एक काम करायचं, तू काय बोलू नकोस. एक काम कर, किराणे मालाची दुकानं जा तिथे. लक्ष्मी किराणा स्टोअर तिथं आहे. हा तिथे जा. चायचे पावडर आण, साखर आण आणि दूध सुद्धा घेऊन ये. साखर किती आहे लागेल? साखर आण माझी एकटी बोलतो. एक पोतं बस झालं, एक पोतं. चहा टाक. एक पोतं. एक पोतं बस झालं. एकटीला किती लागणार आहे? एक पोतं आणि एक पोतं बस. बस का? बस बस तेवढं. चहापत्ती चहापत्ती पावशेरांचं रे. एक पोतं साखरेचं, एक चहापत्ती, चहापत्ती हा. आणि दुसरं काय आणायचं? आणि 1 लिटर दूध घेऊन ये. 1 लिटर दूध. हा बस एवढंच घेऊन ये जा. आणि बाकीचं काय? बाकीचं काहीच नाही, बाकीचं नंतर बघू. आधी नवीन घरात आलं तर चहा तरी करून पिऊ ना. जा 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 जा. जाऊ का? लगेच गेलो, लगेच आलो. बघितलं मंडळी, अहो एखाद्याच्या घरी जर काम करायचं म्हटलं ना तर अशी चाठाव लोक असतात. ते काय नाही, ह्या अशा लोकांना आपल्या सरकारने धडा हा शिकवलाच पाहिजे. రంగభూమికి అభివందనం రసిక మహాజనమందరికి సుస్వాగతం సమయం ఏడైంది సాయంత్రం వేడైంది సల్లగాలి సెకిలిగి తలబడి जय गोपाल, जय बालाजी. राम राम मंडळी. रकान ऐकल्यावर असं वाटतं आंध्रप्रसाद तिरुपती महाराजीला चालू. तुमची माझी ओळख नाही, भेट नाही. बोलणं झाल्याशिवाय तरी परिचय कसा होईल? संपतराव चेअरमन म्हणतात मला. या गावात चेअरमन पदावर मला गावकऱ्यांनी विश्वास ठेवून आम्ही चांगली कामगिरी पार पाडायला दिली. अनेक जणांच्या आणि अडचणी मी सोडवल्या. पण त्या अगोदर याच गावात दौलतराव पाटलाकडे दिवाणजीचं काम करायचं. इमानदारीने नोकरी केली. याच हाताने त्याला लाखोची संपत्ती मिळवून दिली. पण त्याचा काय उपयोग झाला नाही. जो माणूस सत्याने काम करीत त्याचे हाल होतात, हीच अवस्था माझी झाली. ज्यावेळेस माझा त्याला संशय आला त्याच वेळेस या खतावणीत मी अपराध करायला सुरुवात केली आणि मी सुद्धा कोट्याधीश झालो. नवीन दिवस ज्यांना म्हणतात त्यानं या जुन्या वह्या त्याच्या ताब्यात देऊन टाकतो. मग बघतो त्या दौलतरावाकडे की हा संपतराव चेअरमन सुद्धा साधा राहिला नाही. एक मंडळी राम राम म्हटलं. భూమికి అభివందనం రసిక మహాజనమందరికి माझे लागले पाय दुखायला. हे मोड पिढी आहे. मला आले तर कोणाच कळ मारून मग आता काय संदर्भात तुला म्हणतो बांधू नको. एक काम करू ना, थोडासा आराम करू ना. काय मला बी झोप आली बरं. तास 2 तास ते काय झोपू. बी करायचं, ते काय बी करायचं. आता जवळजवळ 4-5 गावची वसुली केली आपण. आता राहिले 2च गाव राहिले फक्त. तेवढं वसूल करून जाऊ आपण. हा, ते काय एकदम काय बघतो. हा, थोडा आराम करू मग निघू. झोप, फालता झोप, फालता. नाही झोप. तुला काय सोडून गेली
एंट्री करायची का नाही म्हणतो आयला कवाचा बस पैसे येऊ झोपाना बसलाय पाच तिथंच मला दिलं याच्या सगळं पाठवून संडल बस त्याच्या बायको लाईन मारत असं तेव्हा कसे का असं पण बाईक आहे ना आपण जाऊन याच्या बायको लाईन मारत बसून याला मोरते इकडे ग्रीन वायर्स पण फॅन साधा इकडे काय वाघ आहे काय हे बंडल हे समजा ना कुठे गेलं टिकून पोरग मला सोडून गेलं काही नाही जाऊ द्या मोरद्या पोरासोर जाते पण म्हणतात का कुठलंही काम इमानदार केलं पाहिजे आता राहिली 2 गावाची वसुली पुढे जातो तुम्ही वसुली करतो तेव्हाच मागा फिरतो चला येतो बघितलं मंडळी याला दुकानात पाठवला दुकानात यायला इतका उशीर लागतो का जाऊ द्या आणखी थोडा वेळ वाट बघावी नाही तर येईल ना तर नाही येईल बघू आपला आपण पुढच्या पुढे काकी ओ काकी कोण आहे? कोण आहे? बंडल आहे बंडल बंडल माझं सामान आतमध्ये घे तुझ्या सामानाला नौकारी या मध्ये आतमध्ये पुढे किचन मध्ये हा. सगळं आणून ठेवलंय. बरं झालं आता एक काम कर त्या खुर्चीवरती तू बस मी किचन मध्ये जाते आणि मस्त म्हणजे पेशंट चहा घेऊन येते तुला वा. आहे का नाही हा. बस तिथे चहाच घेशील का दूध घेशील काय घेशील तुम्ही ते सांग चहा कॉफी काय बी चालतंय आपल्याला मग माझं काय म्हणणे हा सगळंच राहू दे तुला निश कॉफी चालेल का बस कुठली कॉफी निश कॉफी निश जाऊ दे. नाईस कॉफी का टेस्ट कॉफी नाईस नाईस कॉफी आलं लक्षात पण माझं मन नाही जीव उचललं कॉफीवरच नाईस कॉफीवर काय सांगतो काय नाईस कॉफीवर नाईस कॉफीवर कॉफीवर न तर तुझ्यावर आगावत चालला एक काम कर माझ्यावर तर आगावर चढला हा. असं झालं म्हणजे काय रे स्पष्ट भाषेत असं सांगणार की तुझं जीव माझ्यावरती आहे. बघितलं माझं मन चाललंय काय सांगतो काय हा. ऐक ना ज्या टायमाला तुम्ही दोघे जण आम्हाला उठवायला आलात बर 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 त्याच टायमाला मी मला दिलं होतं शाळेला म्हटलं ह्या झाडापेक्षा हा काटकोळाच चांगलाय म्हणून अरे माझं सुद्धा मन तुझ्यावरती जडलं होतं बरं. पण सांगायचं कसं बरं झालं तूच बोलून मोकळा झालास मग काय होत पोटा काय ए, काय करतो काय? ए, थांब ना. ए, थांब. येडाबिडा झालीस का काय तू हे बघ आत्ताशी तू मनातलं बोललास आणि मी पण मनातलं बोलले बरोबर आहे का नाही तेव्हा एक काम कर आज संध्याकाळी तू का नाही करेक्ट 9 वाजता ये 9 वाजता 9 वाजता राईट ऐक ना 9चं टायमिंग चुकवायचं नाही कळलं तुला लवकर आलं तर लवकर कशाला येतो मला तयारी तरी करू दे आधी बरं 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 आलं लक्षात तुझ्या किती वाजता येशील 9 वाजता करेक्ट काय 9 वाजता जा 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 जा. हा, जा जा बरं का अरे काय फसवते काय तुला अरे जा अरे बघ 9 पर्यंत जर नाही आलास तर मग तिथून माझी जबाबदारी संपली काजू बदाम पिस्ता दूध सगळं खाऊन रटवून येतो अरे काय खायचं की खाऊ नये जातो बिंदास्त त्यांना काय विचारतो मला विचारणार काकी बघितलं मंडळी माग सरून जरी एक दिली ना माशागर तडपडत काकी कोण आहे कोण आहे कोण आहे तू कोण आहे अरे तू कोण आहे तुला दे रे संदल संड अरे बाहेर का आतमध्ये ये ना मग आलो आलो आमचे ते कुठे ते कुठे आमचे ये रे ते कुठे ये रे ए हट कुठे चालला तुझा वसुली करायला गेले वसुली अरे मग वसुलीचं नाव घे ना हा ते काय झालं अर्धी वसुली झाली मग मी पुढे आलो पैसे द्यायला पाटलाला हिशोब देतात द्यायला हिशोब द्यायला आलास का त्यांना तिथं घेऊन इथं कोणीच नाही राहते कोणच नाही इथं मी एकटीच आहे आय लव्ह यू
ओ सांगतो काय काय आता काय करू मग काय लागू दे की बेकार तुझी. अरे एवढा का वैतागला जीवाला मग तुझ्या सगळं प्रेम करायसाठी तरस होतोय तुम्ही. अरे प्रेमात वय मान बघायचं नसतं फक्त मन बघायचं असतं मन कळलं तुला ऐक ज्या टायमाला मंदिरात तुम्हा दोघांना मी बघितलं त्याच टायमाला मी हेरलं होतं त्याला म्हटलं ह्या काटकोळ्यापेक्षा हा झाडाच चांगलाय माझं मनच तुझ्यावरती बसलं होतं रे मग तू किती का वयाचा असना मनाला काय वय असतं का मग संपला विषय काय करतो ऐक ना आत्ताशी तुला बोलून मोकळं झाले मी म्हणजे आपल्या माझं ऐकून तरी घे आपल्या दोघांचं नाही रे आपल्या वर घेऊन ये थोडा झटका मारू. असं म्हणतो मग एक काम कर आज संध्याकाळी करेक्ट 10 वाजता येतो तोपर्यंत काय करू झेंडू मला लावून अरे तुझं मन आहे ना माझ्यावरती अरे प्रेमासाठी थोडा टाइम काढलाच पाहिजे करेक्ट 10 वाजता यायचं आज संध्याकाळी विसरू नको मी इथंच बसतो 10 वाजे. ए, नको तुला कोणीतरी इथं बघायला माझी वाट लागत हा मग तेच म्हणतो जा 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 लवकर जा आज संध्याकाळी करेक्ट 10 वाजता आणि 10चं जर का टायमिंग चुकलं जबाबदारी तुझी 15 मिनिटं आधू घरी 15 मिनिटं अरे मग ठरलं सांग. काळजी करू नको त्या दारातच चक्र मारणार आहे. अरे नको बघा म्हटलं माझ्या पुढे पलीकडे जातो पलीकडे तिकडे घेऊन ये. धरून बस कुठं पण 10 वाजता येतो आलं, आलं, आलं. बाय बाय वाजले 10 वाजले 10 वाजले. वाजले 10. अरे तुझ्या कोणाची 10 वाजले का? 10 वाजले ना काय 10 वाजले? तुझी घडी मागे तुझी नाही जा. घडी मागे बाय 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 टाटा बाय बाय जाऊ का मी 10 वाजता येऊ टाटा संध्याकाळी 10 ला काढतो तुझा काटा जा, बाय जा. बाय 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 मी बाय पाहिजे तू माझी काय काकी कोण आहे संपतराव चेअरमन बोलतोय तुझ्या नवऱ्याला भेटायचं मला चेअरमन तुझ्या दारात उभा आहे मी नाही ओळख ना पाळ बघूया तरी कोण आहे या आतमध्ये या రంగభూమికి అభివందనం రసిక మహాజనమందరికి సుస్వాగతం సమయం ఏడైంది సాయంత్రం వేడైంది చల్లగాలి సెకిలిగింతలు పెడతా गाडी हुकलो काय मी अंधारात आलो अंधार वाटतो तुम्हाला हा अंधार नाही आंध्र प्रदेशात आल्यासारखं झालंय तुझ्या घरात आल्यानंतर अहो, किती मोठी लाईट आहे. कुठे गेला तुझा नवरा अहो, बसून करा घरात बसून. आणि एवढ्या मोठ्या घरात मी एकटीच असते मी एकटीच असते मी पोट भरायसाठी इकडे आले तुम्ही हो ना काम धंदे बघायसाठी आलो कधी येणार तुझा नवरा आताच काय सांगितलं नाही 8 दिवसांचे 15 दिवस किंवा महिना लागेल हे बघ तुझी आणि माझी ओळख ना हो बरोबर आहे. याच गावात दौलतराव पाटलाकडे मी दिवाणजीचं काम करायचं हो हो बंडलनं मला एकदा सांगितलं होतं की आमच्या आधी पण कोणतरी दिवाणजी होते पण मला पैशाचं काहीतरी घोळ झाला म्हणून या जुन्या वह्या तुझ्या नवऱ्याच्या ताब्यात दे. या बया चालेल एवढंच काम होतं ना झाली माझी जबाबदारी संपली ना संपली चालतंय या आता तुझा नवरा काय करायचं ते या वहीत करेन पण मला एक तुला बोलायची इच्छा झाली अहो, बोला ना मग जसं तुझ्या घरात मी शिरलो आणि तुझा हा गुलाबी चेहरा बघितला हे फटाकडे तुझ्यावर माझं मन बसलं काय लागत ते तुला देऊन टाकतो लबाडीनं कमवलेली भरपूर संपत्ती आहे माझ्याकडं अगं सोन्या चांदीनं म्हणून टाकतो तुला फक्त एक रात्र माझ्या जवळ ये. एकच रात्र एकच रात्र शी, मग नाही जमायचं काय झालं अजिबात नाही जमायचं हे बघा समाधान असेल तर आयुष्यभरासाठी म्हणा जमता येईल का बघा अरे नाही मला घरची बी भीती आहे अहो, घरचं मनात आहे म्हटलं घरचे काय आणि बाहेरचे काय दोघे पण चालते म्हणजे आयुष्यभर तू माझ्या बरोबर असेल मग एक काम करतो मग हा बोला पुण्यामध्ये हडपसरला तुला फ्लॅट घेऊन देतो काय सांगताय डबल मजली अरे वा 2 BHK फ्लॅट तिथे एकटी राहायचं मस्त खायचं प्यायचं मी आठवड्यातून 2 दिवस येत जाईन
एकदा कपड्यात घेऊन गेलात नाही आला तरी चालेल. अरे मग वेळ कशाला चांगला कामाला. ऐका इकडे या इकडे या इकडे या. काय? तुम्ही मनातलं बोलून दाखवलं. अरे हे मनात आल्यावर माणसाचं मन राहत नाही. चला, तुम्ही मनातलं बोलून दाखवलं मी मनातलं बोलून दाखवलं बरोबर आहे का नाही? तेव्हा ते एक काम करा आज संध्याकाळी करेक्ट 11 वाजता तुम्ही या. 11 वाजता. का ऐकून घ्या माझं गावचं चेअरमन तुम्ही जर का तुम्हाला कोणी बघितलं आबरू जायचं का होईल तेव्हा रात्रीचं कसं शांत निवांत एकांत असतं. अगं एवढा वेळ नाही माझ्याकडे. एकदा जर माणसाची वासना बदलली भले भले डोंगर त्याच्या पुढे रीतीसारखे आहे. अहो. आता मी दम धरू शकत नाही या घडीला. चल अहो, थांबा, थांबा, थांबा. अहो ऐका मनाला आवर घालायचंय कळलं. अहो, किती टाइम राहिलाय करेक्ट 11 वाजता येत. राईट 11 वाजता करेक्ट 11 वाजता आलं लक्षात? येतो मी 11 वाजता. लवकर जा, कोणीतरी. नटून थटून सजून माझ्यासाठी बस. अहो विशेष ओळखणार नाही सुद्धा तुम्ही मला. येतो. या, या. हे मोसंबी नारंगे येतो मी 11 वाजता. शाळेला बघितलं तर काळा ते नाही हो पण बघूया तरी त्याला नुसतं येऊ द्याच मग बघा माझे गंमत. गिरीश का सुने का गाना केस कशाला? गिरीश का दिल ना दिया दिल ना दिया दिल ना दिया दिल ना लिया तो बोलो ना. अचानक कसं काय येणं केलं पण का? काही दिवाळीच्या बघायला तो अहो तुम्ही तर त्यांना वसुलीला पाठवलंय ना. पाठवलं मला होतं आले असतील. नाही अजून आलेच नाही. आलेच रे. अहो नाही आले तरी चालेल की त्याच्या जागेवर आम्ही आहोत की वाड्यात तुम्हाला इथं. होय तुम्ही आहे म्हटलं काळजी कशाची आम्हाला. ए! अरे त्या भिकारीने काय आता मनातलं बोलून दाखवतो तुला. काय बरं अगं माझ्याशी लागून राखे गावची पाटले म्हणून शोभशील तो. काय सांगताय काय अगं खरं तेच बोलतोय. म्हणजे पाटलाची पाटली होणार नाही. होणार. पाटील काय? माझं नशीबच उघडलं म्हणा. अरे, अहो, मेला तो माझा दलिंद्री नवरा. आहे ते जो काय आहे हो त्याच्याकडे अंगावर कपडा आहे का अंगावरती फुटका मणी आहे आहे का? मग यालाच म्हणायचं नशीब. हा मग वेळ कशाला तर किती थांबा, थांबा, थांबा. अहो, गावचं पाटील म्हटलं त्या मापानं मला घर सजवू द्या ना. मग? एक काम करा काय? तुम्ही आज संध्याकाळी का नाही करेक्ट 12 वाजता या. 12 कशाला वाजवायच्या. अहो 12 वाजता या म्हणजे कसं तुम्हाला कोणी बघणार पण नाही ना. ठीक आहे. आलं लक्षात. जर समजा माझ्याकडे कोणी आलं त्यांना पण काढायचं नाही. ठीक आहे. करेक्ट 12 वाजता या तुम्ही या. यो. या, या. 12 वाजता तुम्ही मी आणि तुम्ही दोघच. बघा मंडळी अहो नाही नाही म्हणता गावचं पाटील सुद्धा असंच आहे. काय नशीब म्हणायचं माझं. काकी 9 वाजल्या संडाल आहे संडाल. कोण आहे? कर, खात्यात. लोकं बघा. काय टायमिंग वर आलास. शाळेला टायमिंगचा पक्का दिसतोय का नाही. नाही म्हणतो ना हे बघ खरं सांगतो ना. चल, 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 आवर, आवर, आवर. काय करतो नित्या का काढू मी. हे काम झालं हे. तेरी जवानी बड़ी मस्त मस्त है तेरी जवानी बड़ी मस्त मस्त है. ए काकी काकी तू कपडे काढलेस. काकी कोण आहे? 10 रुपयाचा बंडल. ए, बंडल आहे, बंडल. बंडल आहे का बोलू नका कुणी. मग तू कसं काय ना. काय बोलवलं त्याला तू? ए मी कशाला बोलू मी तर तुलाच बोलवला होता. तिला जर मला ह्या वस्तीत बघितलं हा. वाटताला सांगितलं माझी नोकरी निघून जाईल. मग आता एक काम कर काकी. काय करू बोल. ए, तुला पैसे हा राईट जे मी सांगेन ना तेच करावं लागेल तुला. काय काय करू करशील ना. करतो की. थांब तर मग इथं थांब.
ना हा. हे बघ आता तो ह्यो आला बंडल आलाय बरोबर आहे का नाही मग त्याला काहीतरी आता नाटक केलं पाहिजे तेव्हा मी त्याला सांगते की पुण्यावरनं माझी बहीण आली बहीण आली. लवकर, 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 लवकर. Time नाही रे. आले, आले. इसको भी देखो वही मतलब परस्त है तेरी जवानी बड़ी मस्त मस्त है तेरी जवानी बड़ी मस्त मस्त है ये भीगा मौसम काली घटा है सूनी पड़ी है उड़ती रहे प्यार करेगा ये जीवन अरे मला दिसत नाही रे लाव जरा बड़ी मस्त मस्त है लाव म्हटलं. तेरी जवानी लगेच Alan तुम्ही Online करा. presents the great काय करतो वयामानाच्या तर ए काकी अरे मंडळी वाटतो का नाही प्युअर बुधवार कुठे मधला असतो बांगड्या आहे त्या ऐक ना बांगड्या दे ते ना लिपस्टिक आहे का आहे ना लिपस्टिक दे ती पण लाव ना नथ आहे का आहे आहे आहे. नथ दे सगळं दे बर जाऊन ह्या गावातून जरा राऊंड मारून येतो ए, आमच्या आंधळीवाली तुला असं मोकळा घालवायची नाही माझा बकरी आता करूनच बाहेर पडते मला काय बरं ऐक ते हा. सगळं जाऊ दे तुझं नाव जिलेबी जिलेबी थांब, जरा असं उभं राहा असं असं ऐक मी तुला कशी हात मारेन जिलेबी बाई लगेच म्हणाल, ओ काय म्हणशील जिलेबी बाई जिलेबी बाई आलं लक्षात तुझं नाव लक्षात आहे ना बस बस, बस, बस. कर्र, खटक, या आतमध्ये. आता चांगला होता ना तू ऐकून सांगू तुला हात हात ऐक ना ऐक इकडे सुटीत आहेस ना तू अरे काय करतो धावून लागला ना अरे इज्जत तुझी कशाला बाहेर काढतो दहा वाजले टाइम नाही मला टायमिंगचा थांब ना काय करतो काय त्याचं काम आहे त्याला बघतोय काय म्हटलं जरा थांब जरा अरे आल्यासारखं सर थोडं जीवन घे आल्या लक्षात आंघोळ वगैरे करून घे आणि नंतर मग काय रात्र आपलीच आहे हं? पहिले हे उरकून घे बाकीचं नंतर करू काय असेल ते अरे मग तेच ते सांगतो ना मी तुला आलं का तुझ्या लक्षात अरे ही माझी बहीण आहे बहीण या बहिणीला तर काय करतो चला. हिला अरे मी तिला बोलवलं ती माझ्याकडे आली मला भेटायला आता हा मला भेटायला आली काकी अरे ओळख करून दे ना आधी. तू चवळी झाली मला ताप खायला लागली काय रे ते अजून काही कळत नाही लहान आहे की अजून ए काकी लहान आहे ए, थांब. आवाज कोणाचा? आता मोठी करतो तिला थांब. थांब हे, आवाज कोणाचा आहे? कोण आहे? आवाज कोण येते कोण आहे? अरे 11 वाजले संपतराव चेअरमन बोलतोय काय झालाय उभा राहून चेअरमन आला. होय. तो कसं काय इथं आला दरवाजा उघड आले अरे त्याला इथं कुणी बोलवलं आपल्याला 2च मिनिटं कमी आहेत एक तर म्हणते ना तू कसं काय आला इथं हे जाऊ दे, चल. तुझं प्रेम आहे ना माझ्यावरती काय द्यायचं मला बघितलं हरिमाल धरतो मला बघितलं ए काय रे ए, लपतो ना उठ. रुमाल आहे का तुझ्यापाशी दादागिरी बोलते का तू रुमाल आहे का तुझ्या जवळ हा, चल तो रुमाल घे तोंडाला बांध तिथं उभा राहा हा आणि ते संडास साफ करायचं ए फटाकडे आले आले दरवाजा उघड 11 वाजले हो आले हो ते तू ते हा अरे ऐक ना तुझं नाव काय रसगुल्ला आलं लक्षात तुझ्या रसगुल्ला हा? हे काय झालं रे? ए! काहीतरी करतो
जा किती उभं राहा. तुझं नाव काय आहे? तुला रसगुल्ला. ए, आले. पुढे गेली, आगे गेली. हे काय? हे काय झालं? हे काय झालं आपलं? हे संडास साफ करायचं. काय भाऊ टारडाला आगत असेल मी बोलतो का? तू डोळ्याचं म्हणजे साफ करायचंच. कर्कटक येत म्हणजे. రంగభూమికి అభివందనం రసిక మహాజనమందరికి సుస్వాగతం సమయం ఏడైంది సాయంత్రం వేడైంది చల్లగాలి సెకిలి గింతలు పెడతాంది ఆ పక్క మంచం మీద మా దాసుబావ 11 वाजलेत मस्तपैकी तेल लावून आलो अंगाला वासाचं आता जाऊन खाऊ शकत नाही अरे हे कोण कुत्र्याचं पिल्लू आहे घरात వేడైంది काय झालं? रसगुल्ला जिलेबी हापू. हे बघ 11चा टाइम गेला होता होय, होय. तुम्ही मी काय नाही. सारी तयारी करून आलो होय ना. एकदा जर माणसाचं मन फिरलं तर तो जागे नाही. असं काय करता? असं काय अरे 11 वाजले अहो, घरात माणसं आहेत म्हणून जरा थांबा म्हणते मी तुम्हाला. मला अगोदर शांत कर तेच होत. जरा तुम्ही थांबा की माणसं. अरे दिवाणजी ऐका वाड्यात, कोण आहे? मी दौलतराव पाटील बोलतोय. चेअरमन पाटील आले, पाटील पाटील. त्याला कोणी बोलावलं इथं मला काय माहिती तुम्हीच घेऊन आला असेल त्याला. सगळे फटाकडे हा, गनिमी काव्यानं माझा काटा काढतील काय काही संबंध नाही. तुला मी जीवन सोडणार अहो, माझं ऐकून घ्या. अहो, मी कशाला त्याला अरे तो त्या गावात माझा दुश्मन आहे त्याचं म्हणजे तो कसं काय आला इथं? पण या घडीला त्याने जर मला तुझ्या घरात बघितलं बघितलं? पोलीस स्टेशनला तो खबर देईल माझ्या हातात हात करील वय, वय, वय. जेल मध्ये सडक पडावं लागेल मला एक काम कर काय करू? त्या हराम खोरापासून मला कुठेतरी लपव असं म्हणतात, असं म्हणतात. काय झालं? रसगुल्ला जिलेबी हापू. या घडीला काय बी कर पण मला कुठेतरी जायचं. अहो, ते चाललं नाही. हे बघा, ही साडी नेसायची साडी. मी तुम्ही साडी हा साडी. अगं मी चेअरमन या गावचा आणि मी साडी घालू अहो, ऐका ना जरा, मी काय म्हणते. हे बघा, मी त्यांना सांगितलं की कोल्हापूरवरनं माझ्या हक्क आल्या म्हणून आलं काय नाही आपल्याकडून. धरा लवकर. రంగభూమికి అభివందనం రసిక మహాజనమందరికి సుస్వాగతం సమయం ఏడైంది సాయంత్రం వేడైంది చల్లగాలి సెకిలి గింతలు పెడతాంది ఆ పక్క మంచం మీద మా దాసుబావ ఈ పక్క కుర్చీలో కత్తిలాంటి కుర్రాడు ఆసీనమైన యాల మా రమోల డాన్సింగ్ పార్టీ హేలా రచ రంగభూమికి అభివందనం రసిక మహాజనమందరికి సుస్వాగతం अरे दार उघडते का रे? अरे, तुमचं नाव अक्का अक्का. अरे राजी तू बघा, राजी तू बघा. अगं मी ताट करून आलो होतो सारे कळून पडलंय आता त्याने
खरकटक यात मध्ये आईला बरीच पौर्णिमा मंडळी वळा झाली दिसते. आवय, त्याचं काय झालं काय? इतकीच घरात होते ना तो हे का नाही तो रसगुल्ला घर साफ करायला का लावला बाकीची माणसं कोण नाही ते अगं 12 वाजले की आता. होय, माझ्या लक्षातच नाही बाबा. रसगुल्ला जिलेबी हाकू या लवकर लवकर या. झालं तुमचं सगळं. होय, होय, होय. तेच म्हटलं ना मी. वेळ नकोच आता. काय? लक्ष्मी ए लक्ष्मी कोण आहे? अगं मी आलोय. पाटील! काय? माझा नवरा आला. मला बेकारी पाटील काय पण करावं पाटील लय बेकार आहे माझा नवरा. आता तुझ्या नवऱ्याने जर मला घरात पाहिलं बघितलं? तर या गावात काय माझी इज्जत राहील. जाऊ द्या ना. गावचं पाटील आहे तुम्ही. घ्यायचं काय काम अगं आहे? नामचे नाव होईल माझं. एक काम कर, मला कुठतरी लपो. असं म्हणता हा. म्हणजे बघा जे मी सांगेन ना तेच करावं लागेल. करतो की. थांबा, मी आले. ये लवकर. लक्ष्मी दरवाजा उघड. लक्ष्मी अगं काय करते ए, काय करते? साडी नेसायची साडी. अरे गावचा पाटील आहे मी. हो मी माझ्या नवऱ्याला सांगन हा तुमची आजी सासू आल्या म्हणून. असं यायला तर एक नमस्कार मंडळी. आजपर्यंत या गावामध्ये मी चांगलं काम करीत आलो. या चांगल्या कामाबद्दल यानळे गावामध्ये साडी नेसून जो माझा नागरिक सत्कार केला याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. खटक यात मध्ये. लक्ष्मी इतका उशीर का दरवाजा उघडायला कारभारी तुम्ही गेलात आणि पै पाहुण्याने अख्खं घर भरलं. पाहुणे आले. होय ना. ही तुमची मेवणी पुण्यावर आल्यावर इकडे इकडे लक्ष्मी बरकर मध्ये मुतली काही नाही हो, घामाघामाने राहिली तुम्हाला बघून. घाबरली. घाबरली ती तुम्हाला बघून. लक्ष्मी आज झाला महिना कमीत कमी घरच्या बाहेर पडून. होय. जाऊ दे आज तुला खाडा. हा विषय उद्घाटन करतो मी आता. ते सांगा. पण हा रसगुल्ला रसगुल्ला साफ करायला आणला त्याला संडास साफ करा रसगुल्ला. अंडे मंदे उकडे मुकडे इकडे 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 आ उट्या उट्या उट्या
अन्ने बंदे अणे तुझं काय ते अणे 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 लगेच मला काय नाही का मी कारभारी मला सोडून पळून आला मूर्ख साला ते मला सगळं हा? कळलं ते जाऊ द्या पण अक्का आली अक्का कोल्हापूर वरनं हक्का बोलू का पुढे हक्का दे आवाज दे. बोलू दे రంగభూమికి అభివందనం రసిక మహాజనమందరికి సుస్వాగతం సమయం ఏడైంది సాయంత్రం వేడైంది खाली जीवांची तुम्ही घरी नसताना तुमच्या घरात शिरलो तुमच्या बायकोवर वाईट नजर फिरली क्षमा करा मला मी भीतीला भोग पाडला असतं तर बरं झालं असतं त्याची सजा करायची, साडी घालायची वेळ आली इथून पुढे कोणत्याही बाईवर वाईट नजर ठेवणार नाही विचार करूनच माझी घरची लक्ष्मी कशी जरी असेल तिच्याशी मी संसार करीन पण कोणत्याच बाईवर वाईट नजर ठेवणार नाही क्षमा करा मला असं परत करू नका असं वागू नका विनंती हा जा कारभारी ते जाऊ द्या पण तुमच्या आजी सासू आली आहे. आजी सासू बोलू का बोल बोल रस्त्याला ये म्हणलं माय आता पार शेवट आला पाटील आमचा शेवटही शेजत होणार आहे. दिवाणजी तुमच्या बाईवर आम्ही वाईट नजर ठेवली म्हणून मला साडी नेसायची आज वेळ आली. इतर कोण काळजी करू नका. तुमच्या बायकोला आम्ही बहीण म्हणून सांभाळू असं आणि चांगल्या प्रकारे इतर कोण वागणूक देऊ. या ठिकाणी खेळाची कामगिरी संपलेली आहे. परत कधी कडे आलो तर सर्वांनी असा उदाहरण करण्याचा द्यावा. जय हिंद जय महाराष्ट्र.